सोलापूर महामार्गावर टेंभुर्णीच्या उत्तरेस उजनी जलाशयाच्या बाजूला शिराळ गाव आहे। या गावात अजिंक्य लोकरेंची 10 एकर बागायती शेती आहे। हर्षल गेल्या 12 वर्षांपेक्षा जास्त काळ शेती करतायत। पारंपरिक रासायनिक खतांचा वापर करून होणारी शेती त्यांना परवडत नव्हती। मी आधी रासायनिक शेती करत होतो 12,000 पूर्वी 2012 पूर्वी, पण त्यातून भरपूर खर्च व्हायचा, उत्पन्न कमी मिळायचं। ऊसाचा भाव असं त्यामुळं सोसायटी काढायची, सोसायटी फिरायची, हात खाल्ले पिले हात कोरडं राहायचं, कंटिन्यू असं भरपूर कर्ज राहायचं। मग नवीन काहीतरी करावं म्हणून ह्या पाळेकर साहेब मार्ग वापरला आणि पाळेकर साहेब मार्ग वापरल्यापासून तर मला वाटतं सगळ्या शेतकऱ्यांनी पाळेकर साहेब टेक्निक समजून घेतली पाहिजे। प्रत्येक घरी देशी गाय पाहिजे, देशी गाय असल्यावर काहीच कमी पडत नाही। पाणी, रासायनिक खतं आणि कीडनाशकांच्या अतिवापरानं शेती नापीक होण्याचा धोका त्यांना वाटू लागला। अशात साम टीव्हीवर त्यांनी नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव ऐकले आणि 2012 पासून त्यांनी ही नैसर्गिक शेती तंत्राचा स्वीकार केला। आज 3 वर्ष झालं काहीतरी नवीन करायचं म्हणून पाळेकरच्या मार्गदर्शनाखाली, पाळेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही साळीचा नवीन प्रयोग केलेला आहे। आणि ते पहिला 6 जूनला पेरलेला, परत घनजीवामृत तयार करून टाकलं, परत जीवामृताची फवारणी, ताकाची फवारणी, गोमूत्राची फवारणी, ह्या फवारणी करत आज ही साळी काढायला आलेली आहे। आणि ऊसामध्ये आंतरपीक म्हणून कांदा लावला होता, कांदा पण काढलेला आहे आता। सध्या लोकरेंकडे 6 एकरांवर ऊस, 2 एकरांवर केळी, 1 एकरावर तांदूळ आणि 1 एकरावर चारा पिकं आहेत। संपूर्ण शेती ते नैसर्गिक तंत्रानं कसतायत। शेतीला ते दर 8 ते 10 दिवसांनी जीवामृताचे डोस देतात। त्यामुळे रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वार्षिक 2 ते 2.5 लाख रुपयांचा खर्च पूर्णपणे वाचलाय। आठवड्याला 3,000 लिटर जीवामृत तयार होतं। प्रत्येक शेतीला 1 एकराला प्लॉटला मी 1,000 लिटर असं फेऱ्यानं 1,000 लिटर जीवामृत देतोय। आठवड्याला कमीत कमी 3,000 लिटर जीवामृत तयार होतं। आणि जीवामृत पिकाला दिल्यामुळं कुठलाही रासायनिक खत टाकायची गरज नाही, पिकं भरपूर ताणात येतात। माझ्याकडे 9 गायी आणि 1 वळू आहे, 2 खिल्लार जातीच्या आणि 6 गिर जातीच्या, असे म्हणून बारीक सारीक मिळून सगळे 9 गायी आणि 1 वळू घेतलेला आहे। म्हणजे याचं दूध मी टेंभुर्णीला 70 रुपये लिटरने विकतो, गाईचं तूप मी 2,000 किलोने विकतो। मला टेंभुर्णीला आता घरी 0 रुपये सगळं भाजीपाला घरी खायला केलेला आहे। त्या दूधवाल्याला भाजीपाला बी दुधाबरोबर देतो, 10 रुपयाला पेंडी, अशाप्रमाणे त्यांना कोथिंबीर, मेथी, पालक, वांगी असं टेंभुर्णीला देतो मी त्यांना दुधाबरोबरच। अजिंक्य यांनी यंदा प्रयोग म्हणून बासमती 21 वाणाची लागवड करायचं ठरवलं। यासाठी गुजरातहून 4 किलो बियाणं आणून त्याची 1 एकरावर 16 जूनला पेरणी केली। पेरणीपूर्वी एकरी 1 ट्रॉली घनजीवामृत दिलं होतं। बासमतीच्या पेऱ्यानंतर 21 दिवसांनी एकरी 200 लिटर पाण्यात 10 लिटर जीवामृत टाकून फवारलं, तर 42 दिवसांनी जीवामृताचा दुसरा फवारा दिला, तर 50 दिवसांच्या दरम्यान प्रतिपिंप 15 लिटर पाण्यात 200 मिलीमीटर प्रमाणे गोमूत्राची फवारणी केली। त्यामुळे बासमतीची पानं रुंद आणि मोठी झाली आहेत। तर भात तुऱ्यात आल्यानंतर आंबलेल्या ताकाची 200 लिटर पाण्यात 2 लिटर प्रमाणे फवारणी केली। लोंबी बाहेर पडल्यानंतर लागवडीच्या 80 ते 90व्या दिवसादरम्यान 200 लिटर पाण्यातून 2 लिटर नारळ पाण्याची फवारणी केली। जवळपास 4.5 महिन्यात बासमतीची काढणी केली असून 2 दिवसांपूर्वी झालेल्या मळणीत 17 क्विंटल धानाचं उत्पादन हाती आलंय, तर अंदाजे 12 क्विंटल तांदळाचं उत्पादन मिळणार आहे। या लांब बासमतीचा बाजारभाव सध्या 200 रुपये किलोच्या दरानं असून त्यानुसार अजिंक्य यांना किमान 2,40,000 रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे, तर यातून 20,000 रुपयांचा खर्च वगळता किमान 2,20,000चा नफा अपेक्षित आहे। पहिल्यांदा ह्यांनी अशी साळी केली की 0 बजेट नैसर्गिकवर साळी केली, जीवामृतावर साळी आणली, अतिशय उत्कृष्ट असं पीक हे आलेलं आहे। दुसरी गोष्ट, ह्यांच्या जमिनीचा मकदूर अतिशय चांगला वाढलाय। आज जर ऊसाकडे आपण लक्ष दिलं, बारकाईनं जर ऊसाकडे बघितलं तर इतकी काळुगी आहे ऊसावर। शेजारचा ऊस बघितल्यावर लक्षात येतंय ऊस पिवळा झालेला आहे, म्हणा खालनं करपलेला आहे। ह्यांचा ऊस 5-6 कांड्यावर आहे, एकदम जोरात आहे ऊस। आणि त्याचं जे काही जमिनीमध्ये मकदूर वाढायला पाहिजे ते जीवामृतामुळं, आणि ह्यांचा जीवामृत चांगला आहे, म्हणजे गिर गाई पाळल्यामुळं उपलब्धतेनुसार, म्हणजे आपण म्हणतो की जीवामृत द्या, पण किती द्यायला पाहिजे, साधारण उपलब्धतेनुसार ह्यांनी देत गेलेत, भरपूर जीवामृत देतात, त्यामुळे जमिनीची सुधारणा झाली। दुसरी गोष्ट, कांदा आंतरपीक घेतल्यामुळे ऊसाला त्याचा भयंकर मोठा फायदा होतो, त्या अनुषंगानं ह्यांच्या ऊसाला त्याचा पण फायदा झालेला आहे। रासायनिक तंत्रानं शेती करताना होणारे तोटे अजिंक्य लोकरेंना नैसर्गिक तंत्रामध्ये भरून काढता आले।
त्यामुळं आज शेती करणं सोपं वाटत असल्याची त्यांची प्रतिक्रिया आहे. ज्यावेळेस मी रासायनिक शेती करत होतो पूर्वी, त्या जवळजवळ मला 2-2.5 लाखाची खतं लागायची सगळे पूर्ण 10 ते 12 एकरासाठी. आणि ऊस 200-300 टन जायचा. ऊसाला रास्त भाव नसल्यामुळं तसा खर्च ताळमेळ काढला तर ही नेहमी तोट्यात गणित जात होतं. आणि काय तर नवीन करायचं म्हणून हे पाळेकर साहेबापासून 3 वर्ष झाले 0 बजेट करत आलोय. मला 2-2.5 लाख रुपये खताचे पूर्ण वाचले, स्टॉप झाले. आणि ऊसाचं ज्यावेळेस रासायनिक टाकत होतं त्यावेळेस 50-55 निघत होतं. आता 0 बजेट करायल्यापासून 60 टनापर्यंत ॲव्हरेज गेलेला आहे ऊसाचा. इथून पुढे बी भरपूर 70 टनापर्यंत जायची अपेक्षा आहे. नैसर्गिक तंत्रानं 3 एकर नव्या लागणीच्या ऊसात त्यांनी कांदा तसंच भाजीपाल्याचं आंतरपीक घेतलंय. त्यांना 3 टन कांदा हाती आला असून त्यापासून किमान 70 ते 80 हजारांचा नफा मिळणार आहे. तर ऊसाचं पीक नफ्यात शिल्लक राहणार आहे. मी 1.8 ऊसाची लागण केलेली आहे. हा माझा 1.5 एकर प्लॉट आहे. ह्याला ठिबक सिंचन केलेलं आहे आणि कमीत कमी उंची 4 ते 5 फूट उंची वाढलेली आहे ह्याची. ह्याला ठिबकद्वारे जीवामृतच फक्त दिलं जातं. कुठली फवारणी नाही, रासायनिक खत नाही, काय नाही. एकदम कोंबारे पण भरपूर दाट फुटलेले आहेत. आणि गोमूत्र अशी ताकद असे जीवामृत भरपूर ताकद आहे. कुठलेही रासायनिक खत टाकायची गरज नाही. त्यात भरपूर खनिज तत्व, भरपूर प्रमाणात सेंद्रिय कर्ब तयार झाल्यामुळे भरपूर गांडूळाची उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे गांडूळ तयार झाल्यामुळे जमीन पोकळ राहते, पांढरी मुळी वाढती. पांढरी मुळी वाढल्यामुळे ऊसाची साईज पेऱ्यात मोठी होती. आणि ह्या ऊसातून मी आंतरपीक म्हणून कांदा काढलेला आहे. लागण 8 फुटावर पट्टा लावलेला आहे. 8x2 वर लागण केलेली आहे. 2 डोळ्यामध्ये 2 डोळ्यामधील 2 फूट अंतर आणि 8 फुटाचा मधला पट्टा आहे. आणि ह्या ऊसाला काळोखी भरपूर आलेली आहे. रासायनिक सुद्धा अशी काळोखी दिसत नाही. रासायनिक खत टाकल्यानंतर आधी माणसं रासायनिक टाकत होती, त्यावेळेस पीक चांगलं येत होतं. आता रासायनिक खत टाकून सुद्धा पीक ताकद देत नाही. कारण एक महत्वाचं कारण आहे की रासायनिक खत टाकून तुम्ही वरचा थराची राख केली, आता राहिला खालच्या थरात आता निघले नवी लिक्विड खत. आता लिक्विड खत जर भरपूर वापरलं तर खालच्या थराची राख झाल्यानंतर जमीन पिकणार नाही. शेतकऱ्याने प्रत्येकाने एक गाय पाळून जीवामृत तयार करून शेती आपली पहिलवान बनवली पाहिजे. आणि 0 बजेटने पाळेकर साहेबांप्रमाणे टेक्निक वापरलं तर कधीच शेतकरी आत्महत्या करण्याची काहीच गरज येणार नाही. आणि प्रत्येकानं तरुण शेतकऱ्यांनी ह्याकडे भरपूर प्रमाणात वळलं पाहिजे. आजची ग्रामीण भागातली पिढी आपल्या मुलांना नोकरी धंद्यासाठी शहराकडे पाठवत असताना आपला मुलगा शेती करत असल्याचा अभिमान वाटत असल्याचं त्यांची आई सांगते. गेल्या 3 वर्षात अजिंक्य आणि त्यांच्या आईनं रासायनिक शेती आणि घरगुती कारणांसाठी झालेलं 30 लाख रुपयांचं कर्ज शेतीच्याच मदतीनं फेडलंय. यात नैसर्गिक तंत्रानं मोलाची साथ दिल्याचं ते अभिमानानं सांगतात. माझा मुलगा अजिंक्य हा 3 वर्षापासून नैसर्गिक शेती करतोय. तर पहिलं रासायनिक शेती आम्ही करत होतो. लहानपणी म्हणजे मी सुद्धा शेती करत होते, पण मुलं लहान असल्यामुळं एवढं शेतीचं रासायनिक खतावरच होतं, दुसऱ्याच्या ह्याच्यावरच होतं. पण ज्यावेळेला ही मुलं शेती करायला लागली त्यावेळेला त्यांचा अभ्यास नैसर्गिक शेतीवर त्यांनी चालू केला. त्यावेळेला आम्ही पण अडथळा केलेला नाही. आणि त्याचं शिक्षण म्हणजे घेता आलं नाही. आर्थिक काही अडचणी होत्या, त्याच्यामुळं 2 मुली मोठ्या आणि हा लहान. 2 मुली, एक मुलगी कृषी अधिकारी आहे, एक कॅम्प्युटर इंजिनियर आहे. पण त्यांच्या लग्नाचा खर्चामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पण मला एक आत्मविश्वास होता की जरी त्याला शिक्षण मला देता आलं नाही किंवा करता आलं नाही परिस्थितीमुळं, तरी मी एक उत्तम शेतकरी बनवू शकते असा आत्मविश्वास होता. अजिंक्य यांचं नैसर्गिक शेतीतलं यश पाहून त्यांचा कृषी पदवीचं शिक्षण घेत असलेला भाऊ देखील नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न करतोय. मी आता सध्या माझं शिक्षण BSc ॲग्री चालू आहे, 2nd इयरला आहे. मी BSc ॲग्री करतो, पण त्यापेक्षा रासायनिक पद्धतीपेक्षा आपलं 0 बजेट जास्त फायद्याचं पडतं. एकदम कमी खर्चात आणि उत्पन्न एक क्वालिटी त्याची चांगली मिळते. 1-2 एकर मी शेती केलेली आहे आता आणि डाळिंबाचा प्रयोग माझा सक्सेस झालेला आहे. पुन्हा डाळिंब नाहीत. गेल्या 3 वर्षात रासायनिक शेती त्यागल्यापासून लोकरेंना जवळपास 7 लाख रुपयांची बचत साधण्यात यश आलंय. आज शेतीत अनेक अडचणींना नैसर्गिक तंत्रानं लढण्याचं बळ दिल्याचा त्यांचा अनुभव आहे. अजिंक्य यांना शेती कामात त्यांच्या आईचं मोलाचं प्रोत्साहन मिळतंय. महिलांना मला असं सांगू इच्छिते की जे आपली मुलं कर्तबगार आहेत, शेती करतायत, त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांच्यावर म्हणजे विश्वास ठेवावा.
म्हणजे एवढंच मी सांगू शकते की जे अशी मुलं कर्तबगार आहेत, तरुण पिढी आहे, त्यांना ह्या नैसर्गिक शेतीकडे, झिरो बजेट नैसर्गिक शेती आहे त्याच्याकडं म्हणजे मुलांना लक्ष द्यायला सांगावं. लोकरेंकडे सध्या 9 देशी गायी आहेत. त्यापैकी 2 गायींपासून दररोज 5 लिटर दूध मिळतं. दुधाची विक्री ते टेंभुर्णीला 70 रुपये दरानं करतात, तर तुपाची विक्री 2000 रुपये किलोनं करतात. दुधाच्या जोड व्यवसायातून त्यांना महिन्याकाठी 10,000 रुपयांचा नफा मिळतोय. आज 10 एकर शेतीतून वार्षिक 8 ते 9 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवण्यात त्यांना यश आलंय. नैसर्गिक तंत्रानं उत्पन्न आणि नफ्याची शाश्वती वाढली आहे. त्यामुळे शेतीकडे वळणाऱ्या तरुण पिढीपुढे अजिंक्य लोकरेंच्या मॉडेलचा आदर्श नक्कीच कामी येईल. भारत नागणे, साम टीव्ही, शिराळ, सोलापूर.